इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकत आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी तुमच्यासाठी ना खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेली आहे. तुम्हाला घर पाहिजे, गाडी पाहिजे, सुंदर असं रिलेशनशिप पाहिजे, सुंदर अशी बॉडी पाहिजे, सुंदर असं पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. सगळं काही पाहिजे ना? हो, हो. नक्कीच पाहिजे. आणि हे सगळं जर तुम्ही युनिव्हर्सला मागत असाल, तर युनिव्हर्स तुम्हाला 100% देणार आहे. काहीही मागा, युनिव्हर्स तुमच्यासाठी तयारच आहे. आणि तुम्हाला खूप इझिली, खूप इफेक्टिव्हली आणि खूप लवकर तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी युनिव्हर्स देणार आहे. पण ते कसं? काय करावं लागतं? यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करावं लागतं. मग ते कसं शक्य आहे? त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकावं लागतं. ते हार्ड आहे का? नक्कीच नाही. ते खूप ईझी आहे. जेव्हा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीसोबत तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करता. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आहे? जसा तुम्ही विचार करता, तशा गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, त्याच्या विरुद्ध जर तुम्ही विचार केला, तर तशाच निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात. जर त्या पॉझिटिव्ह गोष्टी विचार करायला लागलात, तर तशाच गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. घर, गाडी, बंगला, पैसा, सुंदर अशी नाती, हवी तशी लाईफस्टाईल, हवं तसं शरीर आणि सगळं काही जे तुम्हाला हवं आहे ते सगळं काही तुम्ही खूप इझिली मॅनिफेस्ट करू शकता. फक्त 2 ते 3 गोष्टी शिकून घ्या. ते म्हणजे मेडिटेशन. डीप मेडिटेशन शिकून घ्या. डीप मेडिटेशन मध्ये 3 ते 4 स्टेप आहेत. आपल्या क्लासमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डीप मेडिटेशन शिकवलं जातं. जर तुम्ही व्यवस्थित डीप मेडिटेशन शिकता तेव्हाच तुमची एखादी गोष्ट मॅनिफेस्ट होऊ शकते. मेडिटेशनच का करावं? एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर? कारण प्रत्येक गोष्ट जर आपल्याला हवी असेल, तर ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये जावी लागते. जर तुमच्या मनामध्येच असंख्य विचार चालू असतील, असंख्य निगेटिव्हिटी चालू असेल, पॉझिटिव्हिटी चालू असेल, तर तुम्हाला हवी असणारी गोष्ट भेटत नसते. कारण एखादा ग्लास घेतलात आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी घातल्यात आणि वरून पाणी टाकलात आणि म्हणताय की पाणी बाहेरच येत नाहीये. वर नुसत्या दुसऱ्याच गोष्टी चालत आहेत, ज्या नको आहेत त्याच चालत आहेत. का चालत आहेत? कारण त्या आहेत ना ऑलरेडी त्याच्यामध्ये. जोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही काढणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये टाकलेलं पाणी समोर दिसणार नाही किंवा तुम्हाला ते पाणी पिता येणार नाही. त्यासाठी माइंड क्लीन होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या माइंड मधले असंख्य निगेटिव्ह विचार बंद होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाही. कोणतीच गोष्ट मॅनिफेस्ट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला डीप मेडिटेशन शिकणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहेच, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर म्हणजे एखादी कोणतीही टेक्निक शिकून घ्या. असंख्य टेक्निक आहेत. पण मी स्वतःहून सजेस्ट करते, जी मी स्वतः पर्सनली यूज करते, खूप इफेक्ट त्याचे आहेत. ती टेक्निक म्हणजे ओपोनोपोनो टेक्निक. ही टेक्निक जर व्यवस्थित यूज केलात ना, तर खूप इझिली रिझल्ट भेटतात. लोक फक्त तुम्हाला सांगतात, की 4 सेंटेन्स बोला आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी मॅनिफेस्ट करा. असं होत नसतं. जेव्हा त्या 4 सेंटेन्स तुम्ही एक्सप्लेन करून बोलायला लागता ना, तेव्हाच एखादी गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट होते. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल आहे. जोपर्यंत तुम्हाला फील होत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीच गोष्ट अट्रॅक्ट करू शकत नाही. तेव्हा तुम्ही जे 4 सेंटेन्स आहेत होपोनोपोनोचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, ते क्लिअर इंटेन्शन ठेवायचं आणि हे 4 सेंटेन्स त्यासाठी म्हणत राहायचे. एक्सप्लेन करून म्हणा, जेणेकरून तुम्हाला खूप इझिली आणि खूप लवकर त्या गोष्टी भेटणार आहेत. या झाल्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वॉटर टेक्निक करा. खूप, खूप, खूप इफेक्टिव्ह आहे ही वॉटर टेक्निक. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना, ती गोष्ट भेटलेली आहे. असं त्या वॉटरमध्ये बोलायचं, की हां, मला ज्या गोष्टी हव्या आहेत, घर, गाडी, बंगला, सुंदर अशी नाती, मला सगळं काही भेटलेलं आहे. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच युनिव्हर्स. थँक्स अ लॉट वॉटर. मी खरंच खूप आनंदाने माझं जीवन जगत आहे. थँक यू सो मच. असं पाण्यामध्ये अफर्मेशन्स द्या आणि ते पाणी पिऊन घ्या.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी जेव्हा तुम्ही घेणार आहात ना, पाणी गरम करून घ्या. गरम करून का घ्यायचं? कारण किचनमध्ये खूप निगेटिव्ह वर्ड्स कधी-कधी यूज केलेले असतात. ते निगेटिव्ह वर्ड्स पाण्यामध्ये जातात. ते एनर्जी त्या पाण्यामध्ये जाते. जेव्हा तुम्ही पाणी गरम करून घेता, तेव्हा सगळी एनर्जी त्या पाण्यातून बाहेर पडते आणि जी आपण एनर्जी देत आहोत, जे अफर्मेशन आपण देत आहोत, ते पाणी आपण पिल्यानंतर आपल्याला खूप इझिली हव्या त्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. 3 ते 4च गोष्टी आहेत. व्यवस्थित शिकून घ्या. आपल्या क्लासमध्ये प्रॉपर ह्या गोष्टी होतात. जर क्लास करायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे. नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमची लाईफ एका महिन्यामध्ये चेंज करून घ्या. हो, हो. एका महिन्यामध्ये तुम्हाला हवी तशी लाईफस्टाईल तुम्ही जगू शकता. नको त्या लोकांचा विचार करून, नको त्या गोष्टींचा विचार करून, सक्सेस येतच नाहीये असं स्वतःवर ठामपणे बोलून स्वतःचं यश स्वतःपासून लांब करू नका. तुम्हीही आनंदाने जगू शकता. तुम्हालाही यश मिळू शकतं. यासाठी तुम्ही कॅपेबल आहात. हो, हो. तुम्ही नक्कीच कॅपेबल आहात. जशी तुम्हाला लाईफस्टाईल हवी आहे ना, तशी तुम्ही जगू शकता. सुंदर अशी फॅमिली तुम्हाला भेटू शकते. सुंदर असं घर तुम्हाला भेटू शकतं. पैसा, गाडी, जसे तुमचे कपडे, सगळं काही लाईफ तुमची चेंज होऊ शकते. कारण तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी कॅपेबल आहात. फक्त हे शब्द स्वतःला बोलायला शिका. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ना, ती गोष्ट जर तुमच्या मनामध्येच नसेल, ते शब्द तुमच्या मनामध्ये नसतील, ती एनर्जी तुम्ही स्वतः क्रिएट करत नसाल, तर ती गोष्ट कशी भेटणार आहे? एखादी गोष्ट भेटण्यासाठी डोक्यात जावी तर लागते ना. मनामध्ये विचार यावा लागतो. विचार आल्यानंतर ॲक्शन होते. ॲक्शन झाल्यानंतर रिझल्ट मिळतो. मग सुरुवात कुठे आहे? तुमच्या विचारांमध्ये आहे. मग ते विचार करायला सुरुवात करा. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेल्या समोर दिसतील आणि हवी तशी लाईफस्टाईल, हवं ते तुम्ही खूप इझिली भेटू शकतं. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज करा, मेडिटेशन करा, होपोनोपोनो टेक्निक करा, अफर्मेशन्स करा, वॉटर टेक्निक करा. हा कॉम्बो बॅच आपल्याकडे आहे. याच्यामध्ये सगळं शिकवलं जातं आणि तुम्ही स्वतः जर करायचं असेल तर नक्कीच करा आणि स्वतःची लाईफ एका महिन्यामध्ये चेंज करून घ्या. पॉझिटिव्हली चेंज करा. एका महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण लाईफ कशी जगायची हे शिकवलं जातं. आणि आजच्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच समजलं असेल, सगळे डाऊट क्लिअर झाले असतील, अशी आशा व्यक्त करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, एक कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू, सो मच. थँक्स अ लॉट. माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात आणि इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात. थँक यू सो मच.